ठीक आहे ना? ठीक आहे. आज आपण अलंकाराचा दृष्टांत अलंकार, त्याच्यानंतर अनन्वय अलंकार, त्याच्यानंतर व्यतिरेक अलंकार, त्याच्यानंतर अतिशयोक्ती अलंकार आणि विरोधाभास अलंकार अशा 5 अलंकाराचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिले दृष्टांत अलंकार आपण पहा. दृष्टांत म्हणजे काय? जर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, दृष्टांत अलंकारामध्ये तुम्हाला एक गोष्ट फार प्रामुख्याने पाहायला मिळते की याच्यामध्ये तुम्हाला तुलना असते, परंतु तुलना करणारी तुलनावाचक शब्द वापरलेली नसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा अर्थ अलंकाराचा सगळ्यात महत्त्वाचा काय आहे? प्रकार आहे. आता बघा, तुम्हाला माहिती आहे व्यवहारातील एखादी गोष्ट किंवा एखादा विचार पटवून सांगण्यासाठी त्याच्या अर्थाचा दाखला किंवा एखादं उदाहरण देणं म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? दृष्टांत अलंकार होतो. आता व्यवहारात म्हणजे काय? तर समाज प्रबोधन करत असताना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनकार लोक पाहिले असतील. ती कीर्तनकार लोक तुम्हाला एकाच वाक्यात त्याचा भरपूर असं काय करत असतात? उदाहरण देऊन मार्गदर्शन करण्याचं किंवा प्रबोधन करण्याचं काम करत असतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर उदाहरण याचं सेट करण्याचा प्रयत्न केला तर बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. म्हणजे लेखकाला, कवीला काय सांगायचं याच्या माध्यमातून की लहानपण फार चांगलं असतं. लहानपण कसं असतंय? त्याच्यामध्ये पाप, पुण्य, सुख, दुःख, विरह या गोष्टीचा त्याच्यामध्ये काय नसतो? अंतर्भाव नसतो. ते कसं असतं? एकदम निर्मळ असते. पण मोठेपणी माणसाच्या आयुष्यामध्ये त्या यातना भोगाव्या लागतात असं याच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जातो. पहा, चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथं विवेका ऐसा जे, असं उदाहरण दिलं तुम्हाला. म्हणजे जिथं चंद्र असतो तिथं चंद्रिका असते, हे की नाही? जिथं शंभू असतो तिथं अंबिका असते, जिथं संत असतो तिथं विवेक असतो. आता संत असतो तिथं विवेक असतो. म्हणजेच याचा अर्थ असा असतो की ज्याचे विचार चांगले असतात त्या चांगल्या विचारासोबत त्याचा विवेक हा जागृत असतो. म्हणजेच याच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय करत असता? प्रबोधन करण्याचं काम करत असता. म्हणून अशा पद्धतीची जी उदाहरणं दिलेली असतात जी आपल्याला लोकांना सांगायची असतात आणि त्या सांगण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये ते बदल घडत असतो. त्या दृष्टिकोनातून अशा वर्णनातून वापरलेली जेवढी उदाहरणं असतात ती सगळीच्या सगळी उदाहरणं कशाची असतात? दृष्टांत अलंकाराची उदाहरणं असतात. असं आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळत असतं आणि हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे सर. आता बघा, अनन्वय अलंकार. अनन्वय, अ म्हणजे नाही, अन्वय म्हणजे संबंध. म्हणजेच बघा, याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की अन्वय म्हणजे संबंधच नसणे. लक्षात आलं का? जेव्हा उपमयाला उपमयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमयाला उपमानच मिळत नाही, उपमान हे अद्वितीय असते. इंग्रजीत त्याला आपण अँटिक असं म्हणत असतो. माझ्यासारखा मीच, दुसरं कोणी आहे का? नाही. माझ्यासारखा मीच, हे का नाही? आई सारखी दयाळू आईच, दुसरं कोणी आहे का? नाही. आणि हा अलंकार ओळखायचा असेल तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला च या अक्षरावर काय दिलेला असतो? जोर दिलेला असतो. कशावर? च या अक्षरावर जोर दिलेला असतो. आणि याच्यामध्ये तुलना करण्यासाठी काहीच भेटत नाही. म्हणजे उपमानाला उपमेयाला उपमानच मिळत नाही, तिथं उपमानाचा प्रश्नच येत नाही. पहा, आई सारखी मायाळू आईच, याची तुलना दुसऱ्या सोबत करू शकत नाही. ती अँटिक आहे, ती अद्वितीय आहे. उपमय हे अद्वितीय आहे. तुम्ही शोधलं तरी त्याला उपमान भेटत नाही. दुसरं उदाहरण पहा, आहे ताजमहाल एक जगती तो त्याच परी, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा कोणी या जगात आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो एकमेव आहे, तो अद्वितीय आहे, तो अँटिक आहे. त्याची तुलना करण्यासाठी कोणतंच उपमान मिळत नाही. तेव्हा अनन्वय नावाचा अलंकार होत असतो. पहा, श्रीदेवी सारखी सौंदर्यवती तीच, दुसरी आहे का? नाही. तिची तुलना दुसऱ्यासोबत केली जाऊ शकत नाही. आणि आपण सुद्धा जगामध्ये अँटिक असतो, आपली तुलना दुसऱ्यासोबत केली जाऊ शकत नाही. असं वर्णन जिथं आढळत असतं तिथं अनन्वय अलंकार होत असतो. म्हणजे तुमच्या डोक्यात एक गोष्ट फिक्स झाली, अनन्वय अलंकारामध्ये काय नसते? उपमान नसते. उपमयालाच उपमयाचीच उपमा दिली जाते. उपमयाला दुसरं कोणतंच उपमान मिळत नाही. तिथे कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार होतो. अजून काय सांगितलं?
की च अक्षरावर काय असतंय, जोर दिलेला असतो. तिथं कोणता अलंकार होतो, अनन्वय अलंकार होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता व्यतिरेक अलंकार. पहा, व्यतिरेक या शब्दातच अतिरेक आहे. व्यतिरेक म्हणजे काय, अतिरेक. उपमेयाचे उपमानावरील आधिक्य म्हणजे व्यतिरेक अलंकार होय. उपमेयापेक्षा उपमान श्रेष्ठ, याला आपण काय म्हणू, व्यतिरेक अलंकार. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जिथं वर्णन केलेलं असतं तिथं व्यतिरेक नावाचा अलंकार होत असतो. उपमेयापेक्षा काय असतं, श्रेष्ठ असतं. काय असतं श्रेष्ठ, उपमान, आहे की नाही. बघा तिथं व्यतिरेक अलंकार होत असतो. पहा, यामध्ये उपमेयाची उपमानावर आधिक्य दाखवलेलं असते. यामध्ये काय सांगितलं, उपमेयाचे उपमानावर काय दाखवलेले आहे, आधिक्य. म्हणून त्याला आधिक्य म्हणजेच व्यतिरेक असं आपण म्हणत असतो. आणि म्हणून तिथं व्यतिरेक नावाचा अलंकार होत असतो. पहा, या अलंकाराला ओळखायचं असेल तर अजून एक टेक्निक आहे. हा अलंकार ओळखण्यासाठी उपमानानंतर हुन, हुनी, उना अशी काय लागलेली असतात, प्रत्यय लागलेली असतात. बा, अमृता, हुनी, है की नाही, अशी जी हुनी, हुना अशी प्रत्यय लागलेली असतात. तिथं हो कोणता अलंकार होत असतो, व्यतिरेक अलंकार होत असतो. म्हणजे उपमेयाचे उपमानावरील आधिक्य म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो मराठीमध्ये, व्यतिरेक असं म्हणत असतो. उदाहरणार्थ बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बरोबर आहे. आता अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, ऍक्च्युली अमृत हे काय आहे, श्रेष्ठ आहे. परंतु अमृताहून नाव कोणाचं गोड सांगितलं, देवाचं. आता दुसरं उदाहरण पहा, सांज खुले सोन्याहुनी पिवळे ऊन हे पडे. बरोबर, सोन्यापेक्षाही पिवळं काय ऊन आहे असं कवी म्हणतो. आणि म्हणून इथं काय झालेलं आहे, श्रेष्ठत्व दाखवलेलं आहे, अधिकत्व दाखवलेलं आहे. म्हणून तिथं कोणता अलंकार होतो, व्यतिरेक अलंकार होतो. आता बघा बरोबर, कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. या जगामध्ये कर्ण एवढा दानशूर कोणी असेल का, नाही. पण कवी काय सांगतो, काव्याचं चरण काय सांगतंय की कर्णापेक्षाही दानशूर कोणीतरी आहे. बरोबर आहे. म्हणजे असं वर्णन जिथं आढळतं तिथं तुम्हाला व्यतिरेक नावाचा अलंकार होत असतो. हे ध्यानात आलं. पहा, तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे. थोडासा अतिशोक्तीसारखं वाटतं इथं तुम्हाला, आहे की नाही. तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे, अतिशोक्तीसारखं वाटतंय. पण उपमायाच्या उपमानावरील अधिक श्रेष्ठ होत असतं. म्हणून इथं सुद्धा कोणता अलंकार होतो, व्यतिरेक नावाचा अलंकार होत असतो. आता पहा, नेक्स्ट अलंकार पाहू आपण. कोणता अलंकार, अतिशयोक्ती अलंकार. आजपर्यंत आयुष्यात आपल्याला एकच अलंकार कळालेला आहे, ते म्हणजे कोणता, अतिशयोक्ती अलंकार. महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सगळ्यात सोपं जाणार काय असेल तर अतिशयोक्ती अलंकार. इंग्रजीमध्ये रायमिंग वर्ड्स, एक ना, इकडे ईडी असलं तर इकडे ईडी लावायचं, तिकडे शिडी असलं तर तिकडे शिडी लावायचं. आणि आपण त्याच्यावरच पास झालेत 35% घेऊन. त्याच्यावर आयुष्यात ना आपल्याला मार्क पडले ना, आपलं कधी तिचं आणि आपलं जमलं कोणाचं, इंग्रजीचं. आणि त्याचं आपलं बी जमत नाही कोणाचं, गणिताचं. आणि आता आपण गणित शिकायला लागलो. काय शिकायला लागलो, वयाच्या 25व्या वर्षी प्लस प्लस मायनस, आहे की नाही. मायनस प्लस काय होतंय, मायनस. आता पहा, तुम्ही काय शिकायला लागले, होऊ द्या काही जळू द्या, पण 25व्या वर्षी काय शिकायलो आपण, प्लस प्लस मायनस मायनस, कंचे भागू बेव गोडमास. म्हणजे किती आपल्याकडे परिश्रम घ्यायची वेळ आली आपल्यावर. का आली, कारण की लहानपणी आम्ही परिश्रम घेतले नाही. उगाच इतकं लोक लिहून ठेवणार आहे की लहानपणी म्हणजे योग्य शांततेच्या काळात घाम गाळला तर संघर्षाच्या काळात घाम गाळायची गरज पडत नाही असं म्हणतात. ते खरं आहे. आता आपल्याला परेशानी झाली. आता आपल्याला पाहायचा अतिशयोक्ती अलंकार. आता हा डेंजर अलंकार, लक्षात आलं का. या अलंकारामध्ये एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगितलेली असते. इतकी डेअरिंग दाखवलेली असते जसं काय हा सगळ्यात मोठा गुरु घंटाल आहे. लक्षात आलं का. म्हणजे पहा ना, आपण काय म्हणू की एखादी गोष्ट सत्यता, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती, याच्यामध्ये ना वास्तविकतेला थारा नसतो. याच्यामध्ये वास्तविक रचनाच नसते. याच्यामध्ये सगळं डुप्लिकेटेशन असतं. काही सांगितलेलं असतं ना, तेरे लिए मैं चांद तारे तोड लावूंगा, है की नाही. तेरे लिए मैं चांद तारे तोड लावूंगा. भाकरीची सोय नाही तरी सुद्धा काय म्हणते, मैं चांद तारे तोड लावूंगा. शक्य आहे का, नाही. है की नाही. 5 रुपयाचा बो मागितला पोरीने तर बापाला पैसे मागते, ते 10 रुपये द्या म्हणते मला. मग ते चांद तारे तोडून आणून का. पण झालं काय, इथं अलंकार कोणता आहे, अतिशयोक्ती, है की नाही. गे माय भू पांग फेडीन सारे, अनिल अर्तिला चंद्र सूर्य तारे.
इतकं सोपं आहे का? बाई काय करायला लागली, देवीला म्हणते बाबा काय कर, काम कर, मी तुझ्या आरतीला कोणाला ते चंद्र सूर्यधारी म्हणजे गावातला चंद्र सूर्य आहे का घेऊन या, तिथं पॉसिबल नाही, आहे का नाही? त्याच्यानंतर बघा ती रडली समुद्राच्या समुद्र, म्हणजे एवढी रडली की समुद्रच भरले, एक नाही लय मोठे समुद्र भरले. मग तिथं कोणता अलंकार झाला? अतिशयोक्ती. असं कसं रडली काय कळालं नाही काय होतं ते. पहा, तुझे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. म्हणजे काय, म्हणजे किती मोठा फुगवायला बा समोरच्या व्यक्तीला की त्याला डायरेक्ट गळ्यातच येऊन पडा, काय मोठा माणूस आहे आणि मी एवढा श्रेष्ठ आहे काय. म्हणजे बा हिचे पाय कसे भासतात रे बा, हे का नाही, कसे भासतात जणू हवेवर, आधारच पळायला लागली वाऱ्यावरच, बरोबर आहे. अशी रचना जिथं केलेली असती तिथं कोणता अलंकार होत असतो? अतिशयोक्ती अलंकार. पापनीत गोठवली मी नदी आसवाची. इतकं सोपं आहे की नाही. म्हणजे नदीच वाहू लागली आणि डोळे बंद करून ती नदी साचवली. आता तिला वाट काढावं लागेल, नदी जोड प्रकल्प तयार करावा लागेल. आलं लक्षात? आता पहा, हे झाला अतिशयोक्ती अलंकार. अजून एक त्याचं उदाहरण आहे, काय ना ते दमडीचं तेल आणलं, लाडोरीचा पाय लागला आहे ना, येशीपर्यंत उभा गेला, त्याच्या सासूचं लहान झालं, भाऊजीची शेंडी भेंडी चक झालं. हे सगळं उदाहरण त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं. हे 5 उदाहरण आहे, ते कोणाला येते पहा. विरोधाभास अलंकार, हे तर डेंजर अलंकार आहे की नाही. विरोधाभास म्हणजे वर वर करणे जरी तुम्हाला विरोध वाटत असला तरी प्रत्यक्षात त्या काव्याच्या चरणात त्या वाक्यामध्ये तसा विरोध नसतो, आहे की नाही. तिथं विरोधाभास अलंकार होत असतो. पहा, समजा जो पडेल तो चढेल, जो पडेल तो चढेल, असा विरोध वाटायला लागला. पण तसं नाही, आपण म्हणत नाही का, जो पडेल तो शिकेल, आहे की नाही. एखादी गोष्ट केली तरच पुढची गोष्ट आम्हाला मिळणार. आता बघ, जरी आंधळी मी तुला पाहते. आता खरंच आंधळी कोणाला पाहू शकते का? नाही. पण याच्या पाठीमागं कवीला वेगळा संदेश द्यायचा आहे तुम्हाला, बरोबर. आता बघा, स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही स्वतःसाठी जगला तर मेला आणि दुसऱ्यासाठी जगला तर जगला. याचा अर्थ सरळ आहे की बघ, आपण काय करत असतो, स्वतःसाठी तर जगत असतो, पण आपण कधी काय करायला पाहिजे, दुसऱ्यासाठी सुद्धा जगायला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं, अलंकाराचा अभ्यास करायचा असतो. आपण पहिला अलंकार पाहिला, कोणता पाहिला? पहिला दृष्टांत. आता दृष्टांत तुम्हाला माहिती आहे, इंदोरीकर महाराज कीर्तनामध्ये एक दृष्टांत घेते आणि अख्खा 1 घंटा काय करते, कीर्तन करते. पण त्याच्या माध्यमातून काय होतं, समाजाचं प्रबोधन होत असते. म्हणून इथं सुद्धा त्याच गोष्टी होत असतात, म्हणून आपण त्याला दृष्टांत अलंकार असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आपण पाहिला कोणतं, व्यतिरेक अलंकार. व्यतिरेक अलंकारामध्ये बघितलं आपण उपमेयाची उपमानावरील आधिक्य म्हणजे काय, व्यतिरेक. त्याच्यामध्ये आपण बरीच उदाहरणं बघितली, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकारामध्ये वस्तुनिष्ठतेला काय नसतो, थारा नसतो. आहे त्यापेक्षा सगळ्यात जास्त गोष्टी काय सांगितलेल्या असतात, फुगून सांगितलेल्या असतात. त्या कधीच खऱ्या नसतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या कधीच खऱ्या नसतात. म्हणून तिथं कोणता अलंकार होतो, अतिशयोक्ती अलंकार होतो. त्याच्यानंतर विरोधाभास अलंकार होतो, ठीक आहे. मग आता विरोधाभास अलंकारामध्ये आपण बघितलं, वरवर जरी विरोध वाटला तरी प्रत्यक्षात तसा विरोध नसतो. अशा पद्धतीनं हे 5 अलंकार आपल्याला पाहता येतात.